ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್. ಇವತ್ತು ನೋಡ್ರಿ ಸಂಕ್ರಾಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಹಳದಿ ಕುಂಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ನವಚೇತನ ಸಖಿ ಫೌಂಡೇಶನ್ದಿಂದ ಹಳದಿ ಕುಂಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನೋಡ್ರಿ. ರಂಗೋಲಿ ಎಷ್ಟು ಚಂದ ತೆಗ್ದಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಳದಿ ಕುಂಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಒಳಗೆ ಈಗ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಬರಾಕ್ತಿದ್ರು. आणि ज्यांनी संविधानच आपल्याला दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला आपल्याला उभं केलं आणि त्या जे संविधान दिलं त्यांच्या ते महामानव आणि त्यांना जन्म देणाऱ्या महामाता आई रमाई, तसेच ज्यांनी आपल्याला शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या घरोघरी पोहोचवली त्या सावित्रीबाई फुले. आणि एवढंच नाही, ज्ञानगंगा पोहोचवलीच नाही तर प्रत्येक घरात महिला सुशिक्षित त्यांच्यामुळे झाली. त्यांना प्रथमतः आम्ही मानवंदना करते आणि त्रिवार अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांनी यायचंय. हरगे, नंदाताई निंबाळकर, सुलभाताई, साथीताई गोदे, सर्वांनी पाहुण्यांनी वरती यायचंय. मान्यवरांनी अनुराधाताई, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खाली बस. होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमचा अर्थ आला. होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमचा अर्थ आला. जन्म मिळाला जरी नारीचा, शिक्षणानेच तो सार्थ झाला. ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवली त्यांच्या प्रतिमेचे मान्यवर पूजा करून घेतील. आहे प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. ही प्रथा भारतीय संस्कृतीची. चला दिवा लावूया त्यागाचा, समर्पणाचा आणि कर्तृत्वाचा. हा कार्यक्रम आपण का साजरा करतो आहोत याचं प्रास्ताविक मांडते पहिले. सौ जयश्रीताई तानाजी पाटील, नवचेतना सखी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभासाठी आपल्या या पवित्र आणि मंगल ठिकाणी आपण सर्व माता बहिणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत करते सर्वांचं. का साजरा करतो किंवा का घेतला जातो? हळदी कुंकू हा केवळ सणच नाही तर आपल्या गावची जुनी परंपरा आहे. हळद आरोग्याचं प्रतीक आहे आणि कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे. सन्मान आणि मंगलतेचं ते चिन्ह आहे. आणि या कार्यक्रमामुळे माय बहिणी एकत्र येतात, आपुलकी वाढते आणि नाती घट्ट होतात आणि गावात एकोपा टिकून राहतो. हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिलांना एकमेकांचे अनुभव सांगता येतात, प्रेरणा मिळते आणि एकीची भावना मजबूत होते आणि महिलांचं संघटन होतं. हा कार्यक्रम महिलांच्या सन्मानाचा आहे, त्यांच्या कष्टाची जाणीव करून देणारा आहे. घर, शेती, कुटुंबासाठी झटणाऱ्या महिलांना मान देण्याचा हा एक सुंदर प्रसंग आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर परंपरा जपण्यासाठी, आपुलकी वाढवण्यासाठी आणि महिलांचा सन्मान करण्यासाठी सौ जयश्रीताई तानाजी पाटील नवचेतना सखी फाउंडेशन यांच्या वतीने आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. परंपरा, मायेचा सन्मान आणि नात्यातली आपुलकी, घराघरात सुख शांती नांदावी, संसार खुलावा आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद राहावा या शुभ भावनेनं आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत. आपण सगळ्यांच्या प्रेमळ उपस्थितीमुळे मेघाताई बंडगर वरती यायचंय खुर्चीवर, महादेवी चौगले. परंपरा, मायेचा सन्मान आणि नात्यातली आपुलकी, घराघरात सुख शांती नांदावी, संसार फुलावा आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद राहावा या शुभ भावनेनं आपण आज इथं एकत्र आलेलो आहोत. आपण सगळ्यांच्या प्रेमळ उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम अधिकच छान आणि अर्थपूर्ण झाला आहे. चला तर बघूया आपण आता. कुंकवाचा टिळा, हळदीचा सुवास, माय बहिणींच्या ओटी सुखाचा प्रकाश, घराघरात नांदो समाधानाचं देणं, हळदी कुंकू घेऊन वाढू दे आपुलकीचं देणं. स्वागतम सुस्वागतम. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सरगरे ग्रामपंचायत व लोकनियुक्त सरपंच मॅडम सौ जयश्रीताई पाटील नवचेतना सखी फाउंडेशन आयोजित हा कार्यक्रम आपण हळदी कुंकवाचा आणि तिळगुळ
आणि वाण वाटप हा समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाढणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफले कविता, जाणीवेच्या पलीकडे जगावे सगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव. ईशस्तवन आपण करूया. कोणी ईशस्तवनचं बोलणार आहेत का? कोण आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत का? ईशस्तवन माझ्यासोबत म्हणणार आहे काय? मी थोडं म्हणू, माझ्यासोबतच म्हणा सगळेजण. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू. धन्यवाद मॅडम, छान बोललात. तर तू विनाशरीतला निश्चित आहे, ब्रह्मांडाला उजळवणारी तू परमेश्वराचं रूप आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, आज संक्रांतीच्या निमित्तानं नवचेतना सखी फाउंडेशन आयोजित कार्यक्रम उपस्थित केलेल्या सौ जयश्रीताई पाटील यांचे मनापासून मी स्वागत करते आणि विनम्र अभिवादन करते. करुण संकटावर मात, हास्याचे हलवे फुटून, तिळगुळांची करू खैरत, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. यानंतर सरपंचताई हळदी कुंकू लावतील आणि ज्या सदस्य आहेत आपल्या ग्रामपंचायतीच्या त्या भेटवस्तू देतील. कृपया. आज नवचेतना सखी मंचच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं खास आपल्या महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आपल्या ग्रामपंचायतीच्या सर्व उपसरपंच, आपल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि समोर उपस्थित सर्व माझ्या माता, भगिनी आणि मैत्रिणींनो, प्रथमतः मी नवचेतना सखी फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमासाठी तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत करते. ही एक परंपरा नसून ती आपल्या स्त्रीत्वाचा, आपल्या सौभाग्याचा सन्मान करणारी एक सुंदर अशी हळदी कुंकवाचा पवित्र कार्यक्रम हा एक परंपरा नसून तो आपल्या सौभाग्याच्या सौभाग्याला सन्मान देणारा असा एक संस्कृतीची प्रथा आहे. आणि आपल्या महिलांसाठी हळदी कुंकू, आपल्या महिलांच्या जीवनात हळदी कुंकवाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण हळदी कुंकवाचे हे कार्यक्रम जे आहेत, ह्या ज्या प्रथा आहेत त्या जतन केल्या पाहिजेत आणि त्यांची जोपासना केली पाहिजे. माझी प्रत्येक भगिनी ही फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता तिनं स्वतःच्या पायावर उभं राहून, तिनं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून, महिला ही अबला नाही तर सबला आहे आणि ती सक्षम आहे हे तिचं कर्तृत्व साध्य करण्यासाठी, तिच्या कर्तृत्वाला बळ आणि ताकद देण्यासाठी
आपण वरच्यावर असे महिला सक्षमीकरणाचे सबलीकरणाचे कार्यक्रम घेत असतो आणि त्यातीलच हा एक कार्यक्रम आहे आपला हळदी कुंकवाचा. हळदीचा रंग हा आरोग्य, समृद्धी आणि सौंदर्याचं प्रतीक मानला जातो. तर कुंकवाचा लाल रंग सौभाग्य, ऊर्जा आणि स्त्रीत्वाला सन्मान दर्शवणारा हा लाल रंग आहे. आपला हा उत्सव स्नेहबंध मजबूत करणारा आणि आपले प्रेम संबंध वाढवणारा असा हा कार्यक्रम आहे. स्त्री ही एक शक्ती आहे, प्रेरणा आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी समाजात एकत्र येऊन हे आपले जे नातेसंबंध आहेत हे आपण दृढ केले पाहिजेत आणि एकमेकींना सन्मान दिला पाहिजे. खरं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं हे मेन वैशिष्ट्य असतं की आपण सगळेजण एकत्र यायचं आणि एकमेकीला सन्मान द्यायचा. आणि आजच्या जर कालावधीत बघितलं तर ही ज्या पूर्वीच्या प्रथा आहेत त्या कुठेतर लोप पावत आहेत आणि ह्या प्रथा आपल्याला पुढं कंटिन्यू अशा चालू ठेवणं, आपण ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणं ही आपली काळाची गरज आहे. नारी जातीच्या यशाची गाथा सतत तू स्मरत राहा. नितांत सुंदर या जीवनात सबले तू सजग राहा. लाख संकटे येतील जरी तू मारत राहा उत्तुंग भरारी. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे असावे, गगनी ठेंगणे पडावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व तू सारे वसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व तू सारे वसावे. महिलांच्या पैकी कोण मनोगत व्यक्त करणार आहे का आपण? आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या आद्य नागरिक सरपंच मॅडम सौ जयश्रीताई पाटील, सर्व आजी माजी सरपंच सदस्य आणि सर्व तुम्ही माता भगिनी आणि माझ्या मैत्रिणींनो, तुमच्या ह्या आजच्या कार्यक्रमासाठी तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर्वप्रथम तुम्ही आपण म्हणजे इतक्या छान आज नटून आलाय, साड्या खूप छान आहेत, खूप छान वाटलं. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप म्हणजे एवढं घडून गेलोय आणि आपली भारतीय संस्कृती इतकी म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती आपण म्हणत आहोत. पण ह्या पुरुषप्रधान संस्कृतीला पाठीमागे टाकून आपण 50% आरक्षण घेतलं आणि आज आपण आपल्या देशाचा अगदी पायापासून कळसापर्यंत आपण आपलं हे म्हणजे जे काही आपली संस्कृती पाठीमागे आपण आपल्या घरातून बाहेर पडलो, अगदी चूल म्हणून सोडून बाहेर पडला. आज म्हणजे त्या गोष्टीला आज मला खरोखर सार्थ अभिमान वाटते की आज तुम्ही इतक्या छान लढून शकतो, इतक्या स्वतंत्रपणे आणि बिनधास्त मुक्त भावनेने तुम्ही फिरत आहात. खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण सलगरसारखं व्यासपीठ, सलगरसारखं गाव, सलगरसारखं सासर तुम्हाला मिळणार तुमचं खूप पुण्याचं काम आहे. बाहेर पण म्हणतात का मला होय काय? अहो असतात की वरच्यावर कार्यक्रम असतात. मला तर वाटते की 15 दिवस पण जाऊन देत नसतील. होय काय? बरोबर, ठीक आहे. म्हणजे महिलांसाठी इतके छान कार्यक्रम आणतात म्हणून त्या म्हणतात स्टेजवरून पाठीमागून मला सांगतात की मुली ही खूप म्हणजे भाग्यवान आहेत. कारण मुलींच्यासाठी आज परवाच आपण गेल्या रविवारी बघितलं की कराटे सारखा कार्यक्रम म्हणजे मुली सक्षम होण्यासाठी किंवा तिला स्वतंत्र जगता यावं त्यासाठी त्यांनी तो कार्यक्रम म्हणजे चालू केला. खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरंच म्हणजे एक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक प्रथमच ग्रामपंचायत असली की त्यांनी त्या मुलींच्यासाठी संरक्षणासाठी कार्यक्रम चालू केला. कारण आपण बघतोय आजच्या समाजामध्ये बघतोय एक स्त्री असणे, आपली मुलगी असणे, ती आपल्या घरी सुरक्षित येईल ह्याची म्हणजे आपण शाश्वत देऊ शकत नाही. तर त्या मुलीने तिचं संरक्षण स्वतः करता यावं
त्या मुलीला ती सुरक्षित राहावी यासाठी हे कराटेचा कार्यक्रम आयोजित केला तर ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण बघतोय मार्च महिन्याच्या अगोदर एक म्हणजे महिलांसाठी जो कार्यक्रम असतो की म्हणजे कुठलाही असतो एक म्हणजे शिवणकाम असू दे, गेल्या वर्षी गेल्याच्या पाठीमागच्या वर्षी आपण तुम्हाला साडी डिपिंगचा कार्यक्रम शिकवलं. असे विविध कार्यक्रम म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमार्फत तुम्हाला मिळत असतात. एक खुलं एक व्यासपीठ तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत मिळत असतं. खरं तर जर तुम्ही ह्यातून बाहेर पडला तरच ह्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकता. जर आपल्या स्त्रीने सावित्रीबाई फुलेंनी जर आपल्याला शिक्षणाचा वारसा दिला नसता आणि जिजाऊनी जर तुम्हाला त्यांच्या मुलीला जर शिवछत्रपती घडवलं नसतं तर आपण ह्या ठिकाणी नसतो. अहिल्याबाई होळकरांचं तर काम खूप म्हणजे किती चांगल्या प्रकारे आहे. तर ह्या महिलांना आपण पुढे चालू ठेवावा. आज आपण बघतोय समाजामध्ये आई जिजाऊंना कशा प्रकारचे डोळे लागले होते तर घोड्यावर बसणे, आपलं रयतेचं राज्य कसं आहे हे तिला म्हणजे हे डोळे लागले होते. तर आपल्या महिलांना कशाचे डोळे लागतात हो, कशाचे डोळे लागतात? चिंचामोऱ्याची तर तुम्ही विसरूनच जावा. मला तर वाटतं चिंचामोरे खाल्ले तर तिला व्हिटॅमिन सी मिळेल, तिचं बाळ सक्षम होईल असं मला वाटतंय. तर आजच्या महिला काय करतोय माहितीये का, आपलं आपण आरोग्य विसरून चाललोय आणि आपल्याला फास्ट फूड खायची सवय लागलेली आहे. मॅगी, वडापाव, पिझ्झा, बर्गर ह्याचे डोळे लागले. खरं तर महिलांना ही आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट घातक सवय आहे. आज आपण या ठिकाणी आपल्या लोकनियुक्त सरपंच मॅडमनी आपल्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आयोजित केलेला आहे. त्यांनी आपल्यासाठीच स्टेज निर्माण करून दिलेलं आहे. आणि तुम्ही आज इथं कोणता नेता किंवा कुठलाही तन्वी सोपान आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले भारतातील पहिला महिला शिक्षिका होत्या. 1900 मुलींसाठी पहिली शाळा कटली. कोटी पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आधार देतो. आजची महिला फक्त सहन करणारी नाही तर ती ठाम उभी राहणारी आहे, निर्णय घेणारी आहे आणि स्वतःच्या पायावर उभी राहणारी आहे. बचत गट, शेतीपूरक व्यवसाय, शिक्षण यातून आपण स्वतःला सक्षम करू शकतो आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांचा हात धरून पुढे गेलं पाहिजे. तरच यश आपल्यापासून म्हणजे दूर नाही, जवळ आहे यश. त्यातलं आपण जीवन जगत असताना काय मूलभूत म्हणजे आपल्याला गरजा आहेत. एक तर स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. माय बहिणीनो, आपल्यात असलेली ताकद आपल्याला कधी कधी कळत नाही. घर, शेती, जनावरं, मुलं, संसार हे सगळंच आपण सांभाळतो. याचा अर्थ आपण कमजोर नाही पण खूप सक्षम आहोत. स्वतःवर विश्वास ठेवला तर भीती कमी होते, निर्णय घेण्याची हिंमत वाढते आणि अडचणीवर मात करता येते. मी करू शकते ही भावना आपल्या मनात पहिला ठाम पाहिजे. आपण हे काम कितीही संकट येऊ दे आपल्यावर, आपण स्वतः त्यातून अडचणीतून मात करू शकेल एवढे आपल्याजवळ सहनशीलता पण पाहिजे. शिकणं म्हणजे फक्त शाळेत नाही, म्हणजे शिक्षण पण महत्वाची गोष्ट आहे आपली. फक्त शाळेत जाऊन शिक्षण नाही. ಈಗ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಹಳದಿ ಕುಂಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಮುಗೀತು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಚೆಂದಾಗಿ ಹೇಳು ನೀವು ಎಲ್ಲ ನೋಡಾಕ್ತೀರಿ. ಯಾರಿಗೆ ಮರಾಠಿ ತಿಳಿತೈತಿ ಅವರು ಈ ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ನೋಡ್ರಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ಕೂಡಲೇ ನೋಡ್ರಿ ಲಾಸ್ಟ್ಗೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು. ಎಲ್ಲರಿಗೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ಹಚ್ಚಕತ್ಯಾರ. ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹಳದಿ ಕುಂಕ ಹಚ್ಚಿ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಯಾರ್ಯಾರ ಮ್ಯಾಗ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರು ಅವ್ರೆಲ್ಲರಿಗೆ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಿರತ್ತೆ ಹೇಳಿ ಒಂದು ಹಾಲೆಲ್ಲ ಫುಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹಾಲ್ದಾಗೆಲ್ಲ ಫುಲ್ಲಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹಳದಿ ಕುಂಕು ಹಚ್ಚಿದ್ಮ್ಯಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟ್ ವಸ್ತು ಕೊಡೋರಿದ್ರು. ಹೋಗೋ ಮುಂದೆ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಾಕ್ತಿರ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸಾಂದ ಡಬ್ಬಿ, ಅದ್ರಾಗ ಎಳ್ಳಿನ ವಡಿ ಇದ್ದು ನೋಡ್ರಿ. ನೋಡ್ಕೊತ ಹೋಗ್ರಿ. ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರು ಹುಡುಗರನ್ನ ಕರ್ಕೊಂಬಂದಿದ್ರು, ಯಾರ್ಯಾರು ಹಂಗೆ ಬಂದಿರು. ಇಂಥವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಎಲ್ಲರೂ ಊರಾಗ ಆಗಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಹಿಂಗೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಇದ್ರಾಗ ಇರ್ತಾರೆ, ಒಂದೇ ಹಾಲ್ದಾಗ ಇರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಅನಿಸಿಕೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ಕೂಡಲೇ ಒಂದು ಕ್ಯಾಲೆಂಡ್ರ್ ಮತ್ತು ಒಂದು ಸಣ್ಣ ಡಬ್ಬಿ ಕೊಡಾಕ್ತಾರೆ ಸ್ಟೀಲ್ದ. ಅದ್ರಾಗ ಎಳ್ಳಿನ ಹೊಡಿ ಮತ್ತು ಎಳ್ಳಿನ ಲಾಡು ಗತೆ ಸಣ್ಣ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಯಾರು, ಗೋಳೆ ಗತೆ ಅದನ್ನು ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರು ಡಬ್ಬಿ ಒಳಗೆಲ್ಲ. ಅದನ್ನು ಯಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದೊಂದು
ಸಖಿ ಫೌಂಡೇಶನ್ದಿಂದ ಒಂದು ಕ್ಯಾಲೆಂಡ್ರ ಮತ್ತು ಡಬ್ಬಿ ಕೊಡಾಕ್ತಿದ್ರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೇನ್ ಉದ್ದೇಶ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ರು. ಹಳದಿ ಕುಂಕು ಕೊಟ್ಟ ಮಾನಸಿಕೆಗಳು ಏನಾರೇ ಹೇಳೋದಿತ್ತು, ಏನಾರೇ ಡೆವಲಪ್ ಮಾಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಊರಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸಂಬಂಧ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಕರೆದಿದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಇದೆಲ್ಲ ಆದ ಕೂಡಲೇ ಆ ಡಬ್ಬಿ ಒಳಗೆ ಹೆಂಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಇಂಥ ಡಬ್ಬಿ ಇತ್ತು. ಆ ಡಬ್ಬಿ ಒಳಗೆ ಚೌಕ್ ಸಣ್ಣ ಹೊಡಿ ಗೋಳಿಗತೆ ಮಾಡಿ ಹಿಂಗೆ ಕೊಟ್ಟಿರಿ ನೋಡ್ರಿ. ತಿನ್ನೋಕ್ಕೂ ಅಷ್ಟು ಟೇಸ್ಟ್ ಇದು. ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಆಗ್ಲತ್ತ ಹೇಳ್ಕೊತಾ ನನ್ನ ವ್ಲಾಗನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಎಂಡ್ ಮಾಡಾಕ್ತೀನಿ. ನನ್ನ ಚಾನಲ್ ಯಾರ್ಯಾರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊರಿ, ಹಂಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ನನ್ನ ಚಾನಲ್ ಶೇರ್ ಮಾಡಿರಿ.